या ठिकाणी आपल्या सर्वांचे सहकारी आमचे सुद्धा विधान भवनातले सहकारी माजी मंत्री माजी आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग जे आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे त्याला भेट देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। समर्थन देण्यासाठी आमच्या पक्षाच्या माध्यमातून इथे आलो आहे। माननीय बच्चूजी कडू आणि त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले ज्या ज्या मागण्या माननीय बच्चू कडू यांनी आपल्या निवेदनामध्ये सरकार समोर ठेवलेल्या आहेत त्याला समर्थन देण्यासाठी ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने या अमरावती जिल्ह्यातूनच नाही पण बाकी जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या संख्येने जी मंडळी या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहे ते सर्व सन्माननीय सहकारी आणि उपस्थित सर्व सहकारी मित्रांनो, माननीय बच्चूभाऊ कडू यांचा हा अन्नत्याग आंदोलनाचा हा 6वा दिवस आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांनी ज्या मागण्या राज्य शासनाच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांसाठी असो त्या शेतमजुरांसाठी असो त्या आमच्या दिव्यांगासाठी असो की अनेक जे घटक आहेत त्या सर्व घटकासाठी असो त्यांनी ज्या मागण्या ठेवल्या आहेत त्याला आमच्या पक्षाच्या माध्यमातून आमचं सर्वांचं समर्थन आहे। आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरद पवार साहेब यांच्याशी सुद्धा माझी काल चर्चा झाली आणि त्यांनी सुद्धा सांगितलं की ज्या काही मागण्या या ठिकाणी राज्य शासनाच्या समोर ठेवलेल्या आहेत त्या अतिशय न्याय्य मागण्या आहेत। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या तर्फे आमच्या सर्वांतर्फे या आंदोलनाला आम्ही त्यानिमित्तानं समर्थन करतो। आपण मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांच्या बाबतीत इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, तुम्ही विधानसभेची निवडणूक आठवा। 7 महिन्यापूर्वी ज्या विधानसभेची निवडणूक झाली त्या 7 महिन्यापूर्वीच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हेच आज जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, अरे मी बोलू की नाही बोलू, आज जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होते त्यावेळेस प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी जाहीर आश्वासन या महाराष्ट्रातील जनतेला दिलं होतं की आमचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये बीजेपीचं सरकार जर महाराष्ट्रामध्ये आलं तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू अशा पद्धतीनं 3-3दा लोकांसमोर ते त्या निमित्तानं कर्जमाफीच्या बाबतीत सांगत होते। आज 7 महिने झाले सरकार येऊन आम्ही सुद्धा सातत्याने सरकारला विचारतो यास तुम्ही जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं होतं तुम्हीच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, तुमच्या आश्वासनाचं काय झालं हे जेव्हा आम्ही विचारतो याचं उत्तर द्यायला तयार नाही। त्या आज बच्चूभाऊचा तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या अन्नत्याग आंदोलनामध्ये आहे।
सरकारचे दुसरे उपमुख्यमंत्री इकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात कर्जमाफी देऊ, कर्जमाफी देऊ, कर्जमाफी देऊ, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, आणि तिकडे राज्याचे उपमुख्यमंत्री तिकडे शेतकऱ्यांना सांगतात की बँकेचे 31 तारखेपर्यंत कर्जाचे पैसे भरा, कर्जाचे पैसे भरा, कर्जाचे पैसे भरा. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री काय पहिले बोलत होते, आता उपमुख्यमंत्री काय बोलतात. हे सर्व शेतकऱ्यांना फसवण्याचं सरकारचं नाटक आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्या सर्वांची मागणी आहे, ज्याच्यासाठी बच्चूभाऊ या ठिकाणी उपोषण करतायत. आम्ही सुद्धा याच्यासाठी अनेक आंदोलन केले, पण सरकार याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याच्यासाठी या ठिकाणी बच्चूभाऊ कडू इथे आहेत. त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपला कर्जमाफीचा आहे. आज आपल्याला माहितीसाठी सांगतो, आज जेवढे राज्य शासनामध्ये कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ये सब अवार्ड्स रोहन के नहीं, उसके दादाजी के हैं. आज शायद रोहन जीत न पाए, पर रोहन ने 2 महीने में जो सीखा है उससे आज उसने अपने दादाजी को निवृत्त झाल्यानंतर त्यांना निवृत्त वेतनासाठी 13,600 कोटी लागतात, आणि या कर्मचाऱ्याच्या वेतनवाढीसाठी 21,000 कोटी लागतात. 21,000 कोटी म्हणजे या कर्मचाऱ्यावर तुम्ही 2 लाख 2.25 लाख कोटी खर्च करता. पण तुम्ही जे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आंदोलनात कर्जमाफीसाठी जो तुम्ही त्याला जो शब्द दिला होता, तो शब्द तुम्ही पाळत नाही. तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, कर्जमाफी जर द्यायची असेल तर 20-22 हजार कोटीमध्ये कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळू शकते. आज तुम्ही लाखो कोटी रुपये त्या समृद्धी मार्गासाठी खर्च केले. तिकडे एक दुसरा आहे का, आता कोल्हापूरकडे एक दुसरा महामार्ग चालू आहे, त्याच्यासाठी 60-70 हजार कोटी खर्च करणार. ज्याची कोणी मागणी केली नाही त्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च करता. पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुमच्याकडे पैसे नाही, ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. आपल्या या भागामध्ये कापूस होतो, सोयाबीन होतो. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार जेव्हापासून या महाराष्ट्रामध्ये आलं तेव्हापासून तुम्ही शेतकऱ्यांच्या कापसाचा, सोयाबीनचा आणि बाकी मालाचा भाव पहा. तुम्ही 8वा जेव्हा उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होते तेव्हा कापसाला 13,000, 13,500, 14,000 रुपये कापसाला भाव मिळाला होता. पण या बीजेपीच्या सरकारनं आता कापसाला 7,000वर आपला भाव मागच्या वर्षी गेल्या अनेक वर्षापासून आणला. सोयाबीनला 8,000 भाव दिला होता उद्धवजीच्या सरकारने. या सरकारने 4,000वर तो भाव आणला. ही गोष्ट त्यानिमित्तानं आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून हा सुद्धा मुद्दा बच्चूभाऊ कडू यांच्या त्यानिमित्तानं या अन्न त्याग उपोषणामध्ये त्यांनी घेतलाय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, नुकताच जो 10 दिवसापूर्वी या शासनाने निर्णय घेतला, आपल्या या भागामध्ये काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही भागामध्ये गारपीट झाली. पहिले 3 हेक्टरपर्यंत राज्य शासनाच्या माध्यमातून मदत मिळत होती. आता ही 3 हेक्टरची मदत 2 हेक्टरवर या राज्य शासनाने या 10 दिवसापूर्वीच्या GR मध्ये सांगितलं 3 हेक्टरची मदत नाही, आम्ही फक्त 2 हेक्टरपर्यंत मदत शेतकऱ्यांना त्याचं जर नुकसान झालं असेल त्याची देऊ. आणि या 2 हेक्टरला सुद्धा जे पहिले पैसे आपल्याला भेटत होते नुकसानीचे, अतिवृष्टीचे, गारपिटीचे, प्रति हेक्टर पहिले 36,000 रुपये ओलितासाठी भेटत होते, ते आता या सरकारनं 18,000 रुपये केले. जिरायतासाठी या सरकारनं जे पहिले 18,000 रुपये भेटत होते ते आता 8,500 रुपये केले. म्हणजे जे पैसे जे मदत त्यानिमित्तानं राज्य शासनाच्या माध्यमातून मिळत होती ती मदत सुद्धा या राज्य शासनाने आता अर्धी त्यानिमित्तानं केली आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न त्यानिमित्तानं आहे. आणि म्हणून असे जे अनेक जे प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी त्यानिमित्तानं दिव्यांगाचे प्रश्न आहेत, बाकी घटकाचे प्रश्न आहेत, त्यासाठी बच्चूजी कडू या ठिकाणी उपोषणाला बसले आहे. एक अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व स्तरावर चांगल्या पद्धतीनं बच्चू कडू यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळत आहे.
स्थानिक स्तरावर सुद्धा मोठ्या प्रमाणात जनतेचा सुद्धा पाठिंबा मिळत आहे। त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये मला कळलं, अतिशय दुःख झालं की इकडे बच्चू कडू उपोषणाला बसले, तिकडे त्या परतवाड्याचे जे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत, इथे जे त्यांनी टॉयलेटसाठी जी व्यवस्था केली या ठिकाणी, त्याच्यावर त्यांनी शंका उपस्थित केली आणि अशा पद्धतीचं खालच्या प्रकारचं वक्तव्य ते भारतीय जनता पार्टीचे आमदार परतवाडे त्यांनी केलं की त्या ठिकाणी बच्चूभाऊ कडू जाऊन काय करतात। अरे शरम वाटायला पाहिजे। हा माणूस या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, कष्टकऱ्यांसाठी इथे उपोषणाला बसलाय आणि त्याच्या उपोषणाची तुम्ही टिंगल करता, याचा सुद्धा तीव्र निषेध त्यांनी या ठिकाणी करतो। आणि मला परवाच्या दिवशी बच्चूभाऊचा एक टीव्हीला त्यांनी सांगितलं की या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, आज ते या ठिकाणी येणार आहेत। त्यांनी त्यांच्याशी फोनवर बोलताना आम्ही सुद्धा राज्य शासनामध्ये 15-15, 20-20 वर्ष मंत्री म्हणून काम केलं, पण पालकमंत्र्यांनी किंवा शासनाच्या माध्यमातून जो उपोषण करतायत त्याच्याशी बोलताना जर अरेरावीची भाषा जर त्यानिमित्तानं हा पालकमंत्री या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे जर वापरत असेल तर ही सुद्धा अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे, याचा सुद्धा त्यानिमित्तानं निषेध करतो। कारण की राज्य शासनाच्या माध्यमातून जेव्हा एखादा मंत्री, पालकमंत्री जेव्हा उपोषणकर्त्याशी बोलतो तेव्हा त्यांनी त्या पद्धतीनं त्याच्या ज्या मागण्यासाठी तो उपोषण करतोय त्या समजून घेतल्या पाहिजे। राज्य शासन त्या बाबतीत कशा पद्धतीनं पावलं उचलेल त्या बाबतीत सांगितलं पाहिजे, पण तसं न करता त्याला दरडावणं आणि त्या अशा पद्धतीनं धमकी देऊन कसं तो उपोषण सोडत नाही या पद्धतीनं जर वक्तव्य करत असेल ते अतिशय दुर्दैवी आहे। आज संध्याकाळी पालकमंत्री तुमचे येणार आहे, हा प्रश्न तुम्ही त्या पालकमंत्र्याला विचारला पाहिजे की बच्चू कडू आमच्या सर्व शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, दिव्यांगासाठी इथं उपोषण करायला बसले आहे आणि अशा पद्धतीनं उपोषण करायला बसले असल्यानंतर तुम्ही तुमची जी अरेरावीची भाषा आहे ती भाषा योग्य नाही, ही शासनाची भाषा योग्य नाही, ही सुद्धा गोष्ट आज जे पालकमंत्री येतील त्यांना त्या निमित्तानं आपण विचारली पाहिजे। आणि या ठिकाणी जे मोठ्या संख्येने सर्व उपस्थित आहेत, मला अतिशय आनंद आहे की सर्व संघटनेचा अनेक खासदार, अनेक आमदार, कालच या ठिकाणी आमचे आमदार रोहित पवार येऊन गेले, आमचे खासदार अमर काळे येऊन गेले, बाकी सुद्धा आमच्या पक्षाचे खासदार या ठिकाणी येऊन गेलेत। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात बच्चूभाऊचा त्यानिमित्तानं, बच्चूभाऊच्या या अन्नत्याग आंदोलनाचा आमचा सर्वांचा त्यांना समर्थन आहे आणि जनतेचं सुद्धा समर्थन आहे। त्याच्यामुळे कोणत्याही पद्धतीनं राज्य शासनाने ज्या काही मागण्या बच्चू कडू यांनी आपल्या या अन्नत्याग आंदोलनामध्ये केल्या त्याच्यासाठी चर्चा करून याच्यामध्ये त्याची घोषणा केली पाहिजे, फक्त तोंडाला पानं पुसून चालणार नाही हे सुद्धा राज्य शासनाला सांगितलं पाहिजे। नाही तर अनेकदा आम्ही पाहतो उपोषणाला बसलो म्हणजे हा करू, फलानं करू, हे करू आणि नंतर काही करत नाही, पण तशा पद्धतीनं न होता ज्या पद्धतीनं जनतेचं समर्थन मिळत आहे, अनेक राजकीय पक्षाचं समर्थन मिळत आहे, त्याच्यासाठी या मागण्या ज्या आहेत, खास करून कर्जमाफी, कर्जाची माफी द्या आणि शेतमालाला भाव द्या, याच्या व्यतिरिक्त ज्या मागण्याला आहे त्याचा आमचा पाठिंबा आहे। एवढंच आजच्या प्रसंगी जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवितो।